सांगलीचा तिढा अखेर सुटलेला आहे। महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपल्यासोबत चंद्रहार पाटील आहेत, त्यांच्याशीच आपण बातचीत करूया। दादा, सर्वात प्रथम तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। तुमची प्रतिक्रिया असणार आहे? उमेदवारी हा विषय माझ्या मनामध्ये शंका कुठलीही राहिलेली नव्हती। ठीक आहे, आज महाविकास आघाडीची उमेदवारीची घोषणा झाली, पण ज्या दिवशी 21 तारखेला आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली त्या दिवशीपासून माझ्या मनात कुठलीही शंका म्हणजे 1% शंका नव्हती की आपण उमेदवार नसीन म्हणून। उमेदवारी माझी फायनल होती आणि त्या दृष्टीनं मी उमेदवार म्हणून गेल्या 21 तारखेपासून 22 तारखेपासून मी कामाला लागलेलो आहे। 2 ते 3 तालुक्यामध्ये प्रचाराचा धडाका लावून तालुके पूर्ण केलेले आहेत मी। आता येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून आता एवढी मदत होईल आम्हाला की जे आम्ही फिरत होतो त्यात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमच्याबरोबर राहतील आणि उद्यापासून आम्ही आणखीन जोमानं कामाला लागू। एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे, तर काय सांगाल? खरं मला ह्याच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते आणि जास्त करून आदरणीय उद्धव साहेबांचे व संजय राऊत साहेबांचे मी मनापासून अगदी आभार मानेन। खरं त्यांनी जो विश्वास दाखवला आहे माझ्यावर, एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या निवडणुकीची जी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल मी खरं त्यांचे मनापासून आभार मानेन आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो मी त्यांना सार्थ करून टाकवीन। तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय अजेंडा असणार आहे जिल्ह्यासाठी तुमचा? मी पूर्वीही जाहीरनामा माझा वैयक्तिक मी आपल्या माध्यमातून बाहेर टाकलेला होता, सगळीकडे पाठवलेला होता। सर्वात मोठा आजचा प्रश्न, आजचा नाही हा दरवर्षीचा प्रश्न आहे उन्हाळ्यातला। आज जवळजवळ 84 गावामध्ये संपूर्ण जिल्ह्यातल्या टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे। उद्याचा मे महिना येणार आहे। मे महिन्यात अतिशय भीषण अवस्था असणार आहे आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघाची, कारण माणसांची जी अवस्था आहे तीच जनावरांची अवस्था होणार आहे। चाऱ्यापासून सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात शेतात पाणी गेलं पाहिजे। अनेक योजनांच्या माध्यमातून म्हैसाळ असेल, टेंबू, अर्प, ताकारी ह्या असे अनेक योजना आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत, पण त्या पूर्णत्वास झालेल्या नाहीत। ते पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे, हाच माझ्या पुढचं मोठं आव्हान असणार आहे आणि ते आव्हान मी येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करणार। कोणकोणते नेते तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी सांगितले? महाविकास आघाडीतील जे सर्व नेते आहेत ते सर्व नेते माझ्यासाठी अर्ज भरायसाठी पण येणार, नंतर सभासुद्धा होणार। आदरणीय उद्धव साहेबांची 2 तारखेला सभा सांगली शहरामध्ये तारीख फायनल झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पवारसाहेब असतील किंवा काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत ते सर्वांच्या सभा इथं जिल्ह्यामध्ये होतील। तर हे होते चंद्रहार पाटील, त्यांनी विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे। तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली।